सर्वांना नमस्कार। स्मार्ट टीचर्स या यूट्यूब चॅनलवर मी प्रदीप ज्ञानेश्वर बिलवणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। खास आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि जे विद्यार्थी मराठी माध्यमातून नवोदय विद्यालयाची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मिशन नवोदय उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। त्या अंतर्गत विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी रोज नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या या चॅनलवर पाहायला मिळतील। तेव्हा तुम्ही सर्वांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। माझे हे व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी आहेतच, शिवाय पालकही हे व्हिडिओ पाहून आपल्या मुलांची तयारी करून घेऊ शकतात। आपणास माझे हे व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या काही सूचना असल्यास तुम्ही सर्वांनी मला त्या कॉमेंटमध्ये कळवा। चला तर मग आज आपण आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया। आजचा विषय आहे गणित, घटक क्रमांक 7, दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकांचे एकमेकांत रूपांतर। विद्यार्थ्यांनो, सर्वप्रथम आपण या घटकावरील महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया आणि त्याकरता पुढील व्हिडिओ सर्वांनी काळजीपूर्वक बघा। नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा विषय गणित यातील घटक क्रमांक 7 आहे मुलांनो, दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकांचे एकमेकांत रूपांतर। तर मुलांनो, या ठिकाणी दोन शब्द आहेत बघा, दशांश अपूर्णांक आणि व्यावहारिक अपूर्णांक। आता सुरुवातीला तुम्ही सर्वांनी पूर्णांक म्हणजे काय आणि अपूर्णांक म्हणजे काय हे आपण या अगोदरच्या घटकामध्ये सुद्धा समजून घेतलंय मुलांनो। पूर्णांक म्हणजे तुम्हाला माहित आहे, जसं बघा आपण जे अंक लिहितो मुलांनो 1, 2, 3, 4 अशा प्रकारचे जे अंक आहेत हे काय आहेत, अशा अंकांना आपण काय म्हणतो मुलांनो, पूर्णांक असे म्हणतो। आणि बघा आपण अशा प्रकारे पण बऱ्याचदा संख्या लिहिल्या आहेत गणित विषयामध्ये की 5/10, 7/10, 3.4/4 किंवा 5.6 अशा प्रकारच्या ह्या ज्या संख्या आपण लिहितो बघा, अशा प्रकारच्या संख्यांना आपण काय म्हणतो, अपूर्णांक म्हणत असतो। पूर्णांक म्हणजे अशा प्रकारे जर आपण लिहिलं त्यांना आपण पूर्णांक म्हणतो। आणि या प्रकारे अंश आणि छेदाच्या रूपामध्ये किंवा दशांश चिन्हाच्या दशांश अपूर्णांकामध्ये जर आपण संख्या लिहिली तर यांना आपण काय म्हणतो, अपूर्णांक म्हणत असतो। आणि या अपूर्णांकांचे सुद्धा मुलांनो दोन भाग आहेत। एक भाग म्हणजे व्यावहारिक अपूर्णांक, म्हणजे बघा हा जो आहे 5/10, 7/10, 3.4/10 अशा प्रकारच्या अपूर्णांकांना आपण व्यावहारिक अपूर्णांक असे म्हणत असतो। आणि 5.6, 1.25 अशा प्रकारचे जर अपूर्णांक असतील ज्याच्यामध्ये हा दशांश हा जो पॉइंट दिला म्हणून या पॉइंटला आपण दशांश चिन्ह असे म्हणत असतो। आणि दशांश चिन्हाचा वापर करून जर अपूर्णांक लिहिला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, दशांश अपूर्णांक म्हणत असतो। मुलांनो, हे दोनही घटक आपले यापूर्वी शिकवून झालेले आहेत। याच विषयामध्ये गणित विषयामध्ये व्यावहारिक अपूर्णांक हा घटक क्रमांक 3 या ठिकाणी आपण त्याच्यावरील 4 मूलभूत क्रिया म्हणजे याची बेरीज, व्यावहारिक अपूर्णांकाची याची बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची, गुणाकार आणि भागाकार कसा करायचा हे आपण समजून घेतलेलं आहे। आणि या 7व्या घटकाच्या पूर्वीचा घटक म्हणजे 6वा घटक दशांश अपूर्णांक आणि त्यावरील 4 मूलभूत क्रियामध्ये आपण या दशांश अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार कसा करायचा असतो हे सुद्धा आपण समजून घेतलेलं आहे। एकंदरीत मुलांना तुम्हाला व्यावहारिक अपूर्णांक म्हणजे काय आणि दशांश अपूर्णांक म्हणजे काय हे समजलं असं मी गृहीत धरतो। आणि मग आता आपल्याला काय करायचं आहे की हा जो व्यावहारिक अपूर्णांक आहे अशा प्रकारचा याचं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये करता येते। आणि हा जो दशांश अपूर्णांक आहे अशा प्रकारच्या दशांश अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला या प्रकारे दिलेल्या व्यावहारिक अपूर्णांकामध्ये करता येत असते। हेच कशा प्रकारे करतात ते आपण या पाठामध्ये समजून घेणार आहोत। आणखी एक गोष्ट लक्षात घ्या मुलांनो की दशांश अपूर्णांक
दशांश अपूर्णांक लिहित असताना एक गोष्ट आपल्याला असावी लागते, ती म्हणजे काय की दिलेल्या अपूर्णांकाचा छेद हा 10 अथवा 100 किंवा 1000 किंवा 10,000, 1,00,000, 10,00,000, 1 कोटी म्हणजे काय तर 10च्या पटीमध्ये असायला पाहिजे. दिलेल्या अपूर्णांकाचा छेद हा 10च्या पटीमध्ये असेल, 10च्या घातामध्ये असेल तरच त्या अपूर्णांकाचा आपण दशांश अपूर्णांक अशा प्रकारे तयार करू शकतो. अन्यथा आपल्याला दशांश अपूर्णांक तयार करता येणार नाही. आणि हे कसं करतात, दशांश अपूर्णांकाचं रूपांतर व्यावहारिकमध्ये कसं करतात आणि व्यावहारिक अपूर्णांकाच्या दशांश अपूर्णांकामध्ये कसं करतात तेच आता आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वांनी सुरुवातीला आपल्या समोर नवोदय विद्यालयाची गाईड समोर ठेवा आणि यातील जे महत्त्वाचे मुद्दे तुमच्या समोर दिलेले आहेत, अगदी थोडेच आहेत पण अतिशय महत्त्वाचे आहेत, हे महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सर्वांनी समजून घ्या. यातील पहिला मुद्दा आहे बघा मुलांनो की काही व्यवहारी अपूर्णांकांची दशांश अपूर्णांकातील रूपे पुढील प्रमाणे आहेत. म्हणजे बघा म्हणून हा 1/2 1/2 हा काय आहे व्यावहारिक अपूर्णांक आहे. 1/2 हा व्यावहारिक अपूर्णांक आहे आणि याचं आपल्याला दशांश अपूर्णांक काय मिळत असते, याचा दशांश अपूर्णांक जर आपण तयार केलं तर 0.5 अशा प्रकारे आपल्याला दशांश अपूर्णांक मिळत असतो. आता हा एक उदाहरण या व्यावहारिक अपूर्णांकाच्या दशांश अपूर्णांकामध्ये कशा प्रकारे रूपांतर होत असते हे सुरुवातीला तुम्ही नीट काळजीपूर्वक समजून घ्या. तर बघा आताच आपण काय म्हटलं की हा व्यावहारिक अपूर्णांक याचा छेद 10, 100 किंवा 1000 किंवा 10च्या पटीत असेल तरच याचं रूपांतर काय होत असते दशांश अपूर्णांकामध्ये होत असते. तर मग 1/2 या ठिकाणी छेद आपल्याला याचा 10 किंवा 10च्या पटीमध्ये करावा लागेल. तर बघा मुलांनो मग आता याचा छेद 10 होऊ शकतो का, जर एखाद्या संख्येचा छेद 10 होत नसेल तर मग आपण विचार करायचा 100 होऊ शकतो का, 100 होत नसेल तर मग विचार करायचा मुलांनो 1000 होऊ शकतो का, म्हणजे अशा प्रकारे विचार करायचा असतो आणि आपल्याला याचा छेद त्या पटीमध्ये बदलवायचा असतो. तर निश्चितच याचा छेद आपण 10 करू शकतो. त्याच्याकरता या 2 या संख्येला 5 ने गुणावं लागेल. 2 या संख्येला 5 ने गुणावं लागेल म्हणजे काय होईल 5 दुने 10. म्हणजे या ठिकाणी या संख्येला 5 ने गुणलं तर काय होणार आहे मुलांनो 5 दुने 10 अशा प्रकारे संख्या होईल. आणि जेव्हा आपण याला 5 ने गुणलं तर याला सुद्धा 5 नेच गुणायचं असते आणि म्हणून इथं बघावर 5 संख्या आपल्याला मिळेल. आणि मग आता हा अपूर्णांक आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये जर लिहायचा असेल तर याला आपण कसं लिहितो मुलांनो, जेव्हा छेद 10 असतो तेव्हा दशांश चिन्हानंतर एक अंक असायला पाहिजे. या ठिकाणी जेवढे शून्य लक्षात घ्या म्हणून एक सोपी पद्धत की खाली जेवढे शून्य असतील तेवढेच अंक दशांश चिन्हानुसार नंतर असायला पाहिजे. अतिशय सोपी पद्धत आहे बघा. काय म्हटलं मी, जेवढे शून्य तेवढेच अंक दशांश चिन्हानंतर असायला पाहिजे. किती शून्य, एक शून्य आहे म्हणजे दशांश चिन्हानंतर एकच अंक असायला पाहिजे. आणि वर किती अंक, एकच अंक आहे म्हणजेच काय तर हा दशांश चिन्ह आणि याच्यानंतर हा एक अंक असायला पाहिजे 5. आणि दशांश चिन्हानंतर अंक असेल आणि इथं मग याचा अर्थ काय बघा मुलांनो, इकडे कोणती संख्या जर उरत नसेल तर आपण काय देत असतो मुलांनो, शून्य देत असतो. म्हणजेच काय बघा 5/10 याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर काय झालं 0.5. आणि हे जे 0.5 आहेत हे याचे आणि हे याचे, हे दोन्ही काय मुलांनो सममूल्य आहेत. हे आणि हे सारखेच आहेत, हे दोन्ही सममूल्य आहेत. याचंच हे रूप आहे, हे संक्षिप्त रूप आहे, हे थोडंसं मोठं रूप आहे त्याचं. आणि यांचं या दोघांचंही हे दशांश पूर्णांकातील रूप आहे. आणखी एक पद्धत आहे मुलांनो बघा की तुम्हाला हे जर पद्धत योग्य वाटत नसेल तर 1/2 याचा आपण दशांश पूर्णांकामध्ये रूप कसं करणार. तर बघा पहिली गोष्ट आहे की तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारच्या अपूर्णांकाला आपण भागाकार म्हणत असतो, बरोबर आहे. मग आता आपण काय करूया, भागाकारच करूया. ठीक आहे. समजा आपण असा भागाकार केला बघा मुलांनो की हा काय आहे भाज्य आहे आणि हा काय आहे भाजक आहे. 2 या संख्येने 1ला भाग द्यायचा आहे. अशा प्रकारचा भागाकार आपण यापूर्वी कधीही केलेला नाही मुलांनो. इयत्ता 6वी आणि 7वी मध्ये आपण हा दशांश चिन्हाचा भागाकार किंवा पॉइंटचा भागाकार आपण शिकणार आहोत. तर बघा मग अगदी सोपं असते मुलांनो. 2 या संख्येने 1ला भाग द्यायचा आहे तर नक्कीच भाग देणार नाही, म्हणजे आपण काय करणार शून्याचा भाग देणार. 2 0 0. बघा मग काय होणार आहे, 1 मधून 0 गेला तर 1 उरतो. मग अशा प्रकारच्या अपूर्णांक बाकी आपण हा भागाकार कधीपर्यंत करतो म्हणून जेव्हापर्यंत बाकी शून्य येत नाही तेव्हापर्यंत हा भागाकार आपण करत राहायचा असतो. आणि अशा प्रकारचा भागाकार करत असताना मग आता काय बघा पुढची क्रिया
की या ठिकाणी आपण एक दशांश चिन्ह द्यावा लागतो आणि त्यानंतर मग आपण आता खालच्या संख्येवर शून्य वाढवू शकतो आणि ही क्रिया आता आपण पुढे 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 करायची. मग आता बघा 2 ने 10 ला भाग द्यायचा आहे तर 2 5 10 2 5 10 शून्यातून शून्य गेला शून्य एकामधून गेला शून्य आपलं बाकी शून्य आलेलं आहे म्हणजे आपण आता भागाकार थांबवू शकतो. आता उत्तरामध्ये बघा मुलांनो काय आलेला भागाकार 0.5 म्हणजे या व्यावहारिक अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर हे काय होत असते 0.5 होत असते. मला वाटते या दोन्ही उदाहरण तुम्हाला हे लक्षात आलं असेल. पुन्हा बघा आणखी आमच्या समजण्यासाठी आणखी एक उदाहरण घेऊया की 1/4 हा व्यावहारिक अपूर्णांक आहे. 1/4 याचं हा व्यावहारिक अपूर्णांक आणि याचं जे दशांश पूर्णांकातील रूप आहे ते कसं तयार होते बघा 0.25. आता हे कसं तयार झालं असेल बघा. पहिल्यांदा आपण काय करूया 1/4 ही संख्या घेऊया. याचा छेद आपण एकतर काय म्हटलं 10 100 1000 10,000 10च्या पटीत असायला पाहिजे. मग याचा छेद जर आपण या 4 ला कोणत्याही संख्येने गुणलं तर छेद 10 होऊ शकत नाही नक्कीच. मग याचा छेद 100 करता येईल का आपल्याला तर आपलं उत्तर आहे हो. या संख्येला 25 ने जर आपण गुणलं तर 25 चौक किती होतात म्हणून 100 होतात. 25 चौक 100 होतात आणि मग याला 25 ने गुणलं म्हणून यालाही 25 ने गुणायचं असतं म्हणून मग काय होणार आहे 25 एके 25. आणि आता हा अपूर्णांक आपण दशांश पूर्णांकामध्ये लिहिण्यासाठी काय करायचं बघा. एक सोपी पद्धत काय सांगितली तुम्हाला की खाली जेवढे शून्य असतील तेवढेच अंक दशांश चिन्हानंतर असायला पाहिजे. मग किती शून्य 2 शून्य म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत आणि वर किती अंक आहेत बघा म्हणून 2 अंक आहेत म्हणजे 2 अंक जसेच्या तसेच राहतील 25. आणि या दशांश चिन्हानंतर इकडे काय देत असतो आपण म्हणून 0 देत असतो. म्हणजेच काय बघा 1/4 चे दशांश पूर्णांकातील रूप काय बघा म्हणून 0.25 0.25. आणि हेच उदाहरण ही एक सोपी पद्धत. आणखी एक पद्धत काय म्हटली मी तुम्हाला हा भागाकार सुद्धा तुम्ही करू शकता बघा. म्हणून हा भागाकार जर आपण केलं तुम्हाला समजण्यासाठी काय होणार आहे 4 या संख्येला 4 ने आपल्याला 1 ला भाग द्यायचा आहे. मग पहिल्यांदा शून्याचा भाग देणार आपण नक्कीच. चला बघा शून्याचा भाग दिला तर काय होत आहे 1 होत आहे. मग आता काय करतो आपण इथं दशांश चिन्ह देऊन खाली आपण आता 0 वाढवत जाणार. ठीक आहे. मग काय होते बघा 4 2 8 4 2 8. मग बघा काय होत आहे 10 मधून 8 गेले तर 2. आता बघा पुन्हा काय करणार म्हणून इथं 0 वाढवणार. आता पुन्हा दशांश चिन्ह द्यायचं नाही. एकदा दशांश चिन्ह दिल्यानंतर वारंवार दशांश चिन्ह द्यायची गरज नाही. मग आपण इथं फक्त काय करणार 0 वाढवत जाणार. मग बघा आता 4 5 20 4 5 20 अशा प्रकारे बघा म्हणून बाकी आलेला 0 आलेला आहे. आता आपण भागाकार थांबवू शकतो. आपलं उत्तर काय आलं बघा 0.25. तर या 2 उदाहरणावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की कशा प्रकारे आपण या व्यावहारिक अपूर्णांकाचे रूपांतर दशांश पूर्णांकामध्ये करत असतो. आणि या ठिकाणी काही जे दिलेले आहेत हे आपण अगदी मुखपाठच करू शकतो की ज्या अपूर्णांकाचा छेद 8 असेल त्याला 125 ने आपण काय करायचं गुणायचं म्हणजे त्याचा छेद काय होईल म्हणून 1000 तयार होईल. आणि या अपूर्णांकाचे 1/8 या अपूर्णांकाचं दशांश पूर्णांकातलं रूप आहे 0.125. 1/16 या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकातील रूप आहे 0.0625. 1/5 याचं दशांश अपूर्णांकातील रूप आहे 0.2 आणि 1/25 याचं बघा 0.04. अशा प्रकारे या ठिकाणी आणखी 1/125चं दशांश अपूर्णांकातील रूप आहे 0.008 आणि 1/625चं दशांश पूर्णांकातील रूप आहे 0.0016. हे तुम्ही सर्वांनी थोडंसं नीट समजून घ्या. दुसरा महत्वाचा मुद्दा बघा म्हणून लांबी व वस्तुमान या राशीची मापे सर्वसाधारणतः दशांश अपूर्णांकातच व्यक्त करतात. म्हणजे एखादी वस्तूची लांबी असेल किंवा एखाद्या वस्तूचं वजन असेल तर ते नेहमीच आपण दशांश अपूर्णांकामध्ये व्यक्त करत असतो. म्हणजे बघा एखादी वस्तू जर 2.5 किलो आपण जर म्हटलं तर बघा हे आपण असं लिहितो. अशा पद्धतीने आपण ते लिहित असतो. एखाद्या वस्तूचं वजन
2 किलो आणि अर्धा किलो असेल तर आपण त्याला अशा प्रकारे लिहत असतो. दुसरी पद्धत काय असते मुलांना बघा, हे अशा पद्धतीने आपण लिहत असतो. हे झालं व्यावहारिक अपूर्णांकामध्ये आणि हे झालं दशांश अपूर्णांकामध्ये. म्हणजे वजन किंवा एखादी लांबी असेल की एखादं पूल किती लांब आहे, 7.5 किलोमीटर लांब आहे का बघा आपण, तर हे अशा प्रकारे 7.5 किलोमीटर लांब अशा प्रकारे आपण ते लिहत असतो. याला आपण 7.5 किलोमीटर म्हणजेच 7.5 किलोमीटर म्हणजे 7 किलोमीटर आणि अर्धा किलोमीटर अशा प्रकारे म्हणतो. यालाच आपण असं लिहू शकतो मुलांनो, यालाच आपण मुलांनो हे असं सुद्धा लिहू शकतो. हे तुम्हाला या अगोदर सुद्धा सांगितलं की या अंकानंतर इकडे आपण किती शून्य वाढवले तरी काही फरक पडत नाही. हे सुद्धा 7.5च आहे, हे सुद्धा 7.5च आहे आणि हे सुद्धा 7.5 किलोमीटर आहे. तर लांबी आणि वस्तुमान म्हणजे वस्तूचं वजन, लांबी हे आपण नेहमी दशांश अपूर्णांकामध्ये व्यक्त करत असतो किंवा कधी कधी व्यावहारिक अपूर्णांकामध्ये सुद्धा व्यक्त करत असतो. आता बघूया मुलांनो आपण या घटकावरील नमुना प्रश्न. पहिला प्रश्न बघा मुलांनो की 1.25 शी समान अपूर्णांक आहे. म्हणजेच काय, या दशांश अपूर्णांकाचं व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतर जर केलं तर तो कशा प्रकारे आपण लिहू हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. आणि या प्रश्नाचं स्पष्टीकरण मुलांना या ठिकाणी दिलेलं आहे. हे तुम्ही समजून घेऊ शकता किंवा या व्हिडिओमध्ये हे मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, ते तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक समजून घ्या. तर बघा मुलांनो आपल्याला काय म्हटलं आहे, 1.25 याचा आपल्याला काय करायचं आहे, व्यावहारिक अपूर्णांक बनवायचं आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या मुलांनो की या ठिकाणी हा जो 1 आहे हा एक काय आहे, पूर्णांक आहे. हा काय आहे, पूर्णांक आहे. म्हणजे याची किंमत काय म्हणून हा एकक स्थानी आहे. हा कोणत्या स्थानी आहे, एकक स्थानी. याची किंमत आहे 1. ठीक आहे. आणि उरलेला जो अपूर्णांक आहे हा काय आहे, दशांशचा भाग आहे, दशांशी नंतरचा भाग आहे. मग आता एक लक्षात घ्या मुलांनो की 1 हा पूर्णांक असल्यामुळे हा अपूर्णांकामध्ये सुद्धा काय होणार आहे, पूर्णांकच राहणार आहे. आणि उरलेला हा जो भाग आहे दशांशी नंतरचा हा भाग आपण याला काय करूया, अपूर्णांकामध्ये लिहून घेऊया. म्हणजे हे 25 संख्या जर आपण अंशामध्ये लिहिली तर आता तुमच्यासमोर प्रश्न आहे की आता छेदामध्ये किती लिहायचं. तर बघा दशांश चिन्हात किती अंक आहेत, 1, 2. म्हणजे याचा अर्थ खाली सुद्धा किती शून्य असले पाहिजे, 1, 2 शून्य असले पाहिजे. आणि इथं संख्या कोणती असेल मुलांना, आता 100 ही संख्या असेल. लक्षात आलं का मुलांना तुम्हाला. हा 1 जो असणार हा एक नेहमीच काय असणार आहे, पूर्णांकच असणार आहे. ठीक आहे. उरलेला जो भाग आहे हा 25 अंशछेद 100 अशा प्रकारे आपण घेऊ शकतो. आता पुढची गोष्ट बघा मुलांनो की हा 1 तर आपण याला लहान करायची गरज नाही, हा जसं तसंच राहील. या 25 अंशछेद 100 ला आपण लहान करू शकतो का, याचं छोटं रूप संक्षिप्त रूप लिहू शकतो का, तर हो. 25 या संख्येला 25 ने भाग जातो आणि 25 या संख्येने 100 ला सुद्धा भाग जातो. म्हणजे या अपूर्णांकाला आपण काय करूया, 25 ने भाग देऊया. याला सुद्धा 25 ने भाग देऊया. काय बघा म्हणून 25 एके 25 आणि 25 चौक 100. हे या अपूर्णांकाचं काय म्हणून अतिसंक्षिप्त सगळ्यात लहान रूप आहे. म्हणजे आता काय झालं बघा म्हणून 1.1 अंशछेद 4 या अपूर्णांकाचं व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतर जर केलं तर आपण काय मिळालं म्हणून उत्तर 1.1 अंशछेद 4. ही झाली एक पद्धत. दुसरी एक पद्धत बघा मुलांनो की 1 अंशछेद 2.5 अशा प्रकारचा अपूर्णांक लिहिलेला आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया, याच्या खाली नक्कीच ही संख्या जर आपण सरळ सरळ लिहिली म्हणजे दशांश चिन्ह वगळून लिहिली तर काय होणार आहे, 125. आणि नक्कीच मग आता याच्या खाली या 125च्या खाली याचा छेद किती असेल मुलांनो, दशांश चिन्हात 2 अंक आहेत म्हणजे नक्कीच याच्या खाली काय आहेत, 2 शून्य आहेत. आणि इथं कोणता अंक असणार आहे, 1. म्हणजे 125 अंशछेद 100 बरोबर आहे. ठीक आहे. मग आता बघा मुलांनो काय करा तुम्ही, या 100 ने 125ला जर आपण भाग दिला, भागाकार केला बघा मुलांनो, 100 या संख्येने 125 या संख्येला जर आपण भागाकार केला तर काय बघा, भागाकार म्हणून 100 एके 100 बरोबर आहे, 5, 2, 0. तर भागाकार किती झाला बघा म्हणून 1. तो आपण काय करतो, अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक करताना आलेला भागाकार हा पूर्णांकामध्ये लिहित असतो. उरलेला बाकी आपण हा अंशामध्ये लिहितो आणि छेद अगोदर जो होता तोच राहत असतो. हे आपण घटक क्रमांक 3 मध्ये शिकलेला आहे. हा अंशाधिक अपूर्णांक आहे. अंश मोठा आहे म्हणजे अंशाधिक अपूर्णांक आहे आणि अंशाधिक अपूर्णांकाचे रूपांतर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करू शकतो.
ठीक आहे. मग आता बघा मुलांनो, हा एक पूर्णांक जसं तसंच राहील आणि याचं आता आपल्याला लहान रूप बनवायचं, कारण आपल्या उत्तरामध्ये बघा हे जे सगळे दिले 1/8, 1/2, 1/4 हे सर्व काय आहेत, छोटे रूप आहेत, कोणत्या तरी एका अपूर्णांकाचे संक्षिप्त रूप आहेत. मग याला सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे, संक्षिप्त बनवावं लागणार आहे, लहान बनवावं लागणार आहे. मग एक लक्षात घ्या मुलांनो, संक्षिप्त करत असताना बऱ्याच मुलांना अडचण जाते की आता आपण इथं नेमकं कितीने भाग द्यायचा. पहिल्यांदा वर अंशामध्ये जी संख्या असते ना त्याचाच विचार करायचा मुलांनो, की 25ने याला आणि याला भाग देऊ शकतो का, तर हो, 25ने याला भाग देतो म्हणजे 1चा भाग देतो, 25 एके 25 आणि 25ने याही संख्येला भाग गेला पाहिजे. मग याला ज्या संख्येने आपण भाग देणार मुलांनो त्याच संख्येला याही संख्येला भाग गेला पाहिजे, हे पहिले निश्चित करायचं. 25ने 25ला तर भाग जातोच आणि 25ने 100ला सुद्धा भाग देतो, 25 चोक 100 म्हणजे या ठिकाणी 1/4. या ठिकाणी काय म्हणून 1/4. अशा प्रकारे सुद्धा आपलं उत्तर काय आलं बघा म्हणून 1.1/4. मग बघा या ठिकाणी आपलं उत्तर 1.1/4 हे पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आहे आणि म्हणून या ठिकाणी बघा ए हे वर्तुळ रंगवलेलं आहे. नमुना प्रश्न क्रमांक 2, 5.125 शी समान अपूर्णांक आहे. म्हणजे आता आपण जो प्रश्न सोडवला मुलांनो त्या प्रश्नाप्रकारेच हा प्रश्न आहे. म्हणजे या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक खालील पर्यायातील कोणता असेल. तर बघा मुलांनो, आता आपण जी पद्धत वापरली त्याच पद्धतीने आपण याचं उत्तर काढून घेऊ शकतो. काय म्हटलंय, 5.125 याचं सममूल्य अपूर्णांक आपण काढूया बघा मुलांनो. तर सुरुवातीला एक लक्षात घ्या की 5 हा या ठिकाणी पूर्णांक आहे, म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार करताना तो सुद्धा काय राहणार आहे, पूर्णांकच राहणार आहे. आता उरलेला जो भाग आहे दशांश चिन्हानंतरचा हा बघा 125 अंश आणि आता छेद किती असेल, या ठिकाणी दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत बघा म्हणून 1 2 3 म्हणजे याचा अर्थ खाली किती शून्य असतील 1 2 3 आणि याचा छेद आपण काय करू, काय म्हटलं म्हणून एकतर 10च्या पटीमध्येच असायला पाहिजे. 10, 100, 1000, 10,000, 1,00,000 असाच असायला पाहिजे, तेव्हाच आपण याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करू शकतो. तर बघा म्हणून 5 पूर्णांक आणि आता उरलेला जो भाग आहे 180 अंश छेद 1000. आता आपल्याला काय करायचं बघा म्हणून हा जसं तसंच राहील, फक्त याला संक्षिप्त करता येईल का, याला लहान करता येईल का याचा विचार करायचा. याचं लहान रूप तयार करताना तुम्हाला जर थोडंसं लक्षात येत नसेल तर तुम्ही काय करू शकता मुलांना बघा, पर्यायातला सुद्धा विचार करू शकता की नक्कीच आता 125ने 125ला भाग जातो आणि 125ने 1000ला भाग जाईल का, तर 125ने 1000ला भाग जातो. कितीचा भाग जात असेल, 4चा जात असेल का, 125 चोक 1000 होईल का, नक्कीच नाही. बरोबर आहे मुलांनो, 125 चोक काय होणार आहे 500 होतील. कितीचा भाग 8चा असेल का, मग 125 साठी 1000 होतात, 125 साठी 1000 होतात. म्हणजेच काय बघा म्हणून 125 एके 125 आणि 125 8 1000, 125 8 1000 म्हणून आपलं उत्तर काय होतं बघा म्हणून 5.1/8. अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळेल आणि हे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी बघा उत्तरामध्ये मुलांनो सी हा जो पर्याय आहे हा पर्याय रंगवलेला आहे. दुसरी पद्धत काय केली असतं मुलांना, आपण ही संख्या 5125 आहे असं गृहीत धरून याच्या ठिकाणी बघा दशांश अपूर्णांक 3 अंक आहेत, म्हणजेच खाली संख्या असली पाहिजे 1000 असं आपण केलं असतं. आणि मग याला आपण जर भागाकार केला, 5125ला जर आपण याने भाग दिला तर आपल्याला जो अपूर्णांक मिळेल तो कशा प्रकारचा असेल बघा मुलांनो. आणि त्याला आपण मग हा अंशाधिक अपूर्णांक आहे, बरोबर आहे, अंशाधिक अपूर्णांकाचा आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसं लिहितात हे शिकलेलं आहे. आठवते का तुम्हाला घटक क्रमांक 3 मध्ये अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे अशा प्रकारे बघा पूर्णांक अंश आणि छेद असं कसं तयार करतं हे आपण शिकलेलं आहे. मग काय होईल बघा म्हणून आपण तुमच्यासाठी एक समजून घेऊया बघा. भागिले 1000 जर आपण केले तर बघा 1000 पहिल्यांदा 5000ला एक कितीचा भाग जाईल 1001, 1000 5 5000, 1000 5 5000 बरोबर आहे. मग काय होईल बघा 5 2 1 0 आलेला जो भागाकार असतो पूर्णांक म्हणजे 5, जो बाकी उरतो तो अंश 125 आणि छेद अगोदर जो होता तोच म्हणजे 1000. मग आता याचं आपण काय करणार म्हणून आणखी लहान रूप जे आता आपण केलं तशा प्रकारे लहान रूप केलं तर आपलं उत्तर येणार आहे 5.1/8.
तर बघा म्हणून तुम्हाला जी पद्धत, माझ्या तरी मते ही पद्धत अतिशय सोपी आहे. या पद्धतीने आपण आपलं उत्तर काढू शकतो. ही पद्धत सुद्धा, ज्याला ही पद्धत जर अवघड वाटत असेल त्यांनी या पद्धतीचा सुद्धा अवलंब करू शकतो. तर आपलं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. नमुना प्रश्न क्रमांक 3. पुढीलपैकी कोणत्या संख्या चढत्या क्रमाने रचलेल्या आहेत? मुलांनो, या पर्यायामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या चढत्या क्रमामध्ये कुठल्या पर्यायात आहेत असा प्रश्न आहे. आता चढता उतरता क्रम लिहिण्यासाठी आपल्या सर्वांना माहित आहे की पहिल्यांदा संख्यांचा लहान मोठेपणा ठरवावा लागतो. लहान संख्या कोणती, मोठी संख्या कोणती हे ठरवल्याशिवाय आपण चढता किंवा उतरता क्रम लिहू शकत नाही. तर आपण एक काम करूया म्हणून, कोणत्या तरी एका पर्यायातल्या ह्या संख्या, कारण सर्व पर्यायामध्ये संख्या त्याच सारख्याच आहेत, त्याच 3 संख्या आहेत. म्हणजे 1/3, 1/2 आणि 0.25 अशा 3 संख्या दिलेल्या आहेत. यांचा आपण पहिल्यांदा लहान मोठेपणा ठरवून घेऊया. म्हणजे कोणती संख्या लहान आहे आणि कोणती संख्या मोठी आहे ते आपण ठरवून घेऊया. तर पहिली गोष्ट बघा की या ठिकाणी हा व्यावहारिक अपूर्णांक आहे, हा व्यावहारिक अपूर्णांक आणि हा काय आहे, दशांश पूर्णांक आहे. एकतर याला आपण दशांश पूर्णांक बनवून घेऊया किंवा या ठिकाणी असलेला हा दशांश पूर्णांक याचा व्यावहारिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेऊया. ठीक आहे. तर याचा व्यावहारिक अपूर्णांक काय होतं बघा म्हणून, 0.25 चं व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतर काय होईल की हे किती आहे बघा, 25. म्हणजे अंशामध्ये किती आहे, 25 आहे. आणि दशांशी नंतर 2 अंक आहेत, म्हणजे 2 शून्य खाली असली पाहिजे, म्हणजे 100. याचा छेद किती झाला पाहिजे, 25/100. आता याला बघा आपण काय करूया, लहान बनवूया. ठीक आहे. तर 25 एके 25 आणि 25 चौक 100, म्हणजे 1/4. 1/4. तर या ठिकाणी आपण आता काय करूया म्हणून, 1/3, 1/2 आणि 1/4. आता या अपूर्णांकाचा आपण पहिल्यांदा लहान मोठेपणा ठरवून घेऊया. म्हणजे चढता क्रम लावायला आपल्याला सोपं जाईल. तर आपल्याला सर्वांना आता या ठिकाणी छेद समान नाहीये, पण दुसरा एक नियम तुम्हाला माहित असेल की जर अंश समान असतील, दिलेल्या अपूर्णांकाचे अंश समान असतील, तेव्हा त्यावेळेस ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान असतो. हा सर्वात लहान आहे मुलांनो. अंश समान असताना ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो सर्वात लहान असतो आणि अंश समान असताना ज्याचा छेद लहान तो सर्वात मोठा. हा बघा या ठिकाणी मुलांनो सर्वात मोठा अपूर्णांक आहे. सर्वात लहान, सर्वात मोठा आणि हा काय आहे, मध्यभागी असणारा अपूर्णांक असेल. मग आता आपण याचा चढता क्रम जर लावलं मुलांना तर पहिल्यांदा बघा काय पाहिजे, हा अपूर्णांक म्हणजे 0.25 0.25 पहिले पाहिजे. नंतर ही मधली संख्या असेल 1/3 आणि नंतर सर्वात मोठा अपूर्णांक म्हणजे 1/2. हा झाला मुलांनो या अपूर्णांकाचा चढता क्रम. आणि याच्या उलट काय असेल मुलांनो, उतरता क्रम. म्हणजे पहिली मोठी संख्या, मग मधली संख्या आणि मग सर्वात लहान संख्या. आपल्याला आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलं होतं, चढता क्रम. 0.25, 1/3 आणि 1/2 हे पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. आणि म्हणूनच या उत्तरामध्ये बघा सी हे पर्यायाचं वर्तुळ रंगवलेलं आहे. नमुना प्रश्न क्रमांक 4. 16.7/100 ही संख्या दशांशात कशी लिहाल? दशांशात म्हणजेच दशांश पूर्णांकामध्ये कशी लिहाल? तर बघा म्हणून पर्याय दिलेले आहेत आणि या पर्यायापैकी कोणतं उत्तर बरोबर आहे हे आपल्याला जर शोधायचं असेल तर अगदी फार सोपं आहे. काय म्हटलं मी बघा, 16 पूर्णांक म्हणजेच दशांश चिन्हाच्या अगोदर हा जो भाग असेल हा पूर्णांकात असेल. या ठिकाणी 16 म्हणजे दशांश चिन्हाच्या अगोदर काय असायला पाहिजे, 16 असायला पाहिजे. आणि 16च्या नंतरचा भाग आता हा जो आहे उरलेला 7/100 हा 16च्या नंतरचा भाग आहे म्हणून लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता याचाच फक्त विचार करा, याला आपण दशांश पूर्णांकामध्ये कसं लिहिणार बघा मुलांनो. याला आपण दशांश पूर्णांकामध्ये लिहिताना खाली 2 शून्य आहेत, म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 अंक असायला पाहिजे. इथे एकच आहे म्हणजे 0.7. दशांश पूर्णांकानंतर काय असायला पाहिजे, 2 अंक असायला पाहिजे. लक्षात आलं का तुमच्या? मग या ठिकाणी याचं आपल्याला रूप मिळालं आणि या पूर्णांक जसा तसाच राहील. म्हणजे 16 पूर्णांक उरलेला भाग आपण हा जो 7/100 याचा काय होता बघा 0 आणि 7 म्हणजे 16.07 अशा प्रकारचं आपलं उत्तर असेल. ही झाली एक पद्धत. दुसरी आणखी पद्धत काय होती बघा मुलांनो,
की हा काय आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. याला आपण काय करूया, अंशाधिक अपूर्णांक बनवून घेऊया. म्हणजे काय होईल बघा, 16 गुणिले 100 जर केले तर 1600, बरोबर आहे. या दोघांचा गुणाकार करतो आपण आणि मग हे बेरीज 1600 अधिक 7 म्हणजे 1607 आणि छेदामध्ये काय 100, छेदामध्ये काय 100, छेद जसा तसाच राहतो. हा झाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक. हा काय झाला, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता याला आपण काय करूया, दशांश पूर्णांक बनवताना खाली जेवढे शून्य असतात तेवढे अंक दशांश चिन्हांतर असायला पाहिजे. 2 शून्य म्हणजे 2 अंक असायला पाहिजे. मग 1 2 या ठिकाणी काय बघा म्हणून दशांश चिन्ह आहे, म्हणजे 16.07. याही प्रकारे आपण आपलं उत्तर काढलं तर उत्तर तेच आलेलं आहे, 16.07, 16.07. आणि म्हणून आपलं उत्तर असणार बघा पर्याय क्रमांक बी. आणि आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा पर्याय क्रमांक बी हेच रंगवलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांनो आपण या घटकावरील 4ही नमुना प्रश्न समजून घेतलेले आहेत. जर तुम्हाला आणखी या व्यतिरिक्त अधिकची माहिती, कारण मी तुम्हाला म्हटलं की आपण दशांश पूर्णांक आणि व्यावहारिक अपूर्णांकावरील 4ही मूलभूत क्रिया हे या अगोदरच शिकलेला आहोत. आणि ते व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओच्या सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला दिलेल्या आहेत. तेव्हा तुम्ही सर्वांनी ते व्हिडिओ नक्की आणि पूर्ण पहा. तर आशा करतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच मदत करणारा ठरेल. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. मी सर्वांना एक विनंती करतो की तुम्हाला आणखी जर माझ्या या व्हिडिओमध्ये काही अधिक माहिती हवी असेल किंवा काही बदल अपेक्षित असेल तर तुम्ही सर्वांनी ते मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा, म्हणजे मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टीचा समावेश करेन. तेव्हा आता शेवटची एकच गोष्ट, एकच विनंती की तुम्ही सर्वांनी माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.